नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्रावण पवार आपलं सगळ्यांचं मी पुन्हा एकदा आपल्या डिझाइन ऑफ स्टील स्ट्रक्चर या विषयाच्या व्हिडिओ लेक्चर सिरीजमध्ये मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, डिझाइन ऑफ स्टील स्ट्रक्चर सब्जेक्टमध्ये आपला सुरू आहे आणि यामध्ये पहिला युनिट जो आहे इंट्रोडक्शन ऑफ स्टील स्ट्रक्चर किंवा फंडामेंटल ऑफ स्टील स्ट्रक्चर याला आपण सुरुवात केली. कोणत्याही विषयाचं मूळ समजून घेणं, बेसिक किंवा फंडामेंटल समजून घेणं खूप गरजेचं असतं. हा विषय तुमचा खूप बेसिक विषय असणार आहे, डिझाइन ऑफ स्टील स्ट्रक्चर. यानंतर तुम्ही पुढच्या सेममध्ये किंवा काही युनिव्हर्सिटीमध्ये याच्या आदल्या सेममध्ये सुद्धा असतो डिझाइन ऑफ रेनफोर्स सिमेंट कॉन्क्रीट, ज्याला आपण DRCS हा सब्जेक्ट म्हणत असतो. तर तो सब्जेक्ट समजायला तुम्हाला खूप सोपा जाणार, बिकॉज ऑलरेडी डिझाईन म्हणजे काय किंवा कशा पद्धतीने त्या गोष्टी केल्या जातात ते तुम्हाला इथं शिकायला मिळणार असेल. मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण डिस्कस केलं की डिझाईनसाठी म्हणजे डिझाइन ऑफ स्टील स्ट्रक्चरसाठी महत्त्वाचा जो कोड आहे IS 800-2007 या कोडला विसरायचं नाही. त्यासोबत स्टील टेबलची हार्ड कॉपी मी तुम्हाला काढायला सांगितले. मित्रांनो, सगळ्यांनी ती घ्या. त्यानंतर मागच्या लेक्चरमध्ये एक 6 मार्काचा क्वेश्चन आपण कंप्लीट केला होता की डिफरंट टाइप्स ऑफ स्टील स्ट्रक्चर, त्याची एक्झाम्पल म्हणा किंवा टाईप ऑफ स्टील स्ट्रक्चर आपण ते बघितले, ज्यामध्ये आपण बघितलं ब्रिज, रूफ ट्रस असेल, त्यानंतर गॅन्ट्री गर्डर असेल, ओके, टावर्स असतील, वॉटर टँक असेल, चिमनी असेल, बिल्डिंग फ्रेम असेल, हे सगळे आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितले. आता या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपल्याला बघायचं आहे की स्टील कशापासून बनतो किंवा स्टीलचे कंपोजिशन्स आपल्याला या लेक्चरमध्ये बघायचं आहे. स्टीलच्या मेकॅनिकल प्रॉपर्टीज, फिजिकल प्रॉपर्टीज, टाइप्स ऑफ स्टील, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत रिलेटेड टू द स्टील आपण या लेक्चरमध्ये बघणार आहोत. तर चला, कोणताही वेळ वाया न घालता आपण डायरेक्टली विषयाला सुरुवात करूया. तर आता आपण बघूयात की स्टील आणि इट्स कंपोजिशन. सो बेसिकली स्टील आहे काय? स्टील हा इलेमेंट आहे, हा स्टील मिक्सचर आहे, कंपाऊंड आहे का अलॉय आहे? सो द आन्सर ऑफ दिस क्वेश्चन इज व्हॉट, की स्टील इज दी अलॉय. मग हा अलॉय म्हणजे काय? तर लक्षात घ्या, 2 किंवा 3 मेटल, नॉन मेटल यांचं जे मिक्सचर असतं, मिक्सचर इट इज नोन ॲज अ अलॉय. मग यामध्ये कोणकोणते एलिमेंट्स यामध्ये मिक्स होतात ते आपण बघूया. सो स्टीलमध्ये जे कॉम्पोजिशन आहे स्टीलचं ते लक्षात घ्या. हे बघा, जो स्टील आहे बेसिकली मित्रांनो, स्टील कशापासून बनलेला असतो? त्यामध्ये मॅक्झिमम कंटेंट जे असतं ते कशाचं असतं? आयरन. सो मॅक्झिमम पोर्शन जो असतो तो कशाचा असतो? आयरनचा. ओके, ज्याला आपण लोखंड म्हणतो, फेरस म्हणतो, आयरन. त्यानंतर याच्यामध्ये असणार कार्बन, देन मॅग्नीज, सल्फर, फॉस्फरस, निकेल, कोबाल्ट, कॉपर. ओके, हे असे वेगवेगळ्या प्रकारचे एलिमेंट्स यामध्ये प्रेझेंट असतात. मित्रांनो बघा, जो स्टील आहे यामध्ये सगळ्यात जास्त प्रमाण जर कोणाचं राहत असेल, मॅक्झिमम पर्सेंटेज जर कोण असेल स्टीलमध्ये, तर तो असतो आयरन किंवा फेरस. जवळजवळ मोर दॅन 98% बाय वेट. म्हणजे जर का 100 kg जर तुम्ही स्टील घेतलं तर त्यामध्ये 98 किंवा त्यापेक्षा जास्त kg वेट कोणाचं असणार आहे? आयरनचं, फेरसचं. ओके, मोर दॅन 98%. जो कार्बन असतो, त्या कार्बनचं कंटेंट बघा, कंटेंट ऑफ कार्बन 0.1% पासून 0.1% पासून तर 1.1% पर्यंत कार्बन कंटेंट आपल्याला बघायला मिळतं स्टीलमध्ये. त्यानंतर मॅग्नीज, सल्फर, फॉस्फरस हे जे एलिमेंट आहेत, इट गिव्स द वेल्डेबिलिटी प्रॉपर्टी, करोजन रेजिस्टिव्ह प्रॉपर्टी सुद्धा मिळते. ते कशामुळे? निकेल, कोबाल्ट अँड कॉपर. हे बघा, यांच्यामुळे जी प्रॉपर्टी मिळते इट इज नोन ॲज अ करोजन रेजिस्टिव्ह प्रॉपर्टी. म्हणून ना, या निकेल, कोबाल्ट आणि कॉपर जो एलिमेंट आहेत यांना कॉइन मेटल असं सुद्धा म्हटलं जातं, कारण त्यापासून कॉइन बनवले जातात, त्यांचं करोजन होत नाही. ठीक आहे, म्हणजे ऑक्सिजन वॉटरच्या कॉन्टॅक्टमध्ये जरी आला त्याचं करोजन होत नाही. आणि हे हे तिघं जे आहेत, इट गिव्स द वेल्डेबिलिटी प्रॉपर्टी मीन्स व्हॉट सर? हे त्या स्टीलचं टफनेस वाढवतात. ठीक आहे, ते काय करतात? टफनेस वाढवतात. तर अशा पद्धतीने स्टीलमध्ये आयरन, कार्बन, मॅग्नीज, सल्फर, फॉस्फरस, कॉपर, कोबाल्ट, निकेल अशा प्रकारचे एलिमेंट्स यामध्ये प्रेझेंट असतात. आता व्यवस्थित त्यांचं पर्सेंटेज बघा, हे तुम्हाला थेरीमध्ये तर काही कामाचं नाही, बट तुमच्यापैकी काही डिप्लोमा बॅचचे विद्यार्थी असतील, ज्यांचं डिप्लोमा झालं असेल ते डायरेक्ट रिक्रुटमेंटची तयारी करतात, तर तुम्हाला ह्या गोष्टी तिथं कामात येतील. इव्हन तुम्ही फ्युचरमध्ये ग्रॅज्युएशन कंप्लीट झाल्यानंतर वेगवेगळ्या गव्हर्नमेंटच्या स्पर्धा परीक्षा देतात सिव्हिल इंजिनिअरिंगच्या, तर त्यामध्ये हे
प्रपोर्शन जे आहे ते विचारलं जात असतं, खास करून कार्बनचं. आता कार्बनचं प्रमाण जर बघितलं तुम्ही तर खूप कमी आहे, 0.1 to 1.1%, एवढं छोटंसं प्रमाण आहे, बरोबर का नाही, खूप कमी आहे. तरीसुद्धा हा कार्बन जो आहे खूप मोठ्या प्रमाणामध्ये मेकॅनिकल प्रॉपर्टीजवरती इम्पॅक्ट पाडतो. कार्बन चेंजेस द मेकॅनिकल प्रॉपर्टी ऑफ द स्टील और कार्बन इन्फ्लुएन्स द मेकॅनिकल प्रॉपर्टी ऑफ द स्टील. जरी त्याचं प्रमाण खूप कमी असलं तरी याच्यामुळे, या कार्बनच्या कंटेंटमुळे स्टीलच्या मेकॅनिकल प्रॉपर्टीजमध्ये खूप मोठ्या प्रमाणात फरक आपल्याला बघायला मिळतो. मग मी तो महत्त्वाचा पॉईंट इथं लिहून देतो बघा. सो हे झालं स्टीलबद्दल. देन कार्बन कंटेंट अफेक्ट ऑन मेकॅनिकल प्रॉपर्टी. कार्बन कंटेंट अफेक्ट ऑन mechanical properties of steel. ओके. सो कार्बनचं कंटेंट जे आहे ते मेकॅनिकल प्रॉपर्टीवरती अफेक्ट करतं, इन्फ्लुएन्स करतं. म्हणजे कशा पद्धतीने? आता काहीच्या मनात हाही प्रश्न असेल की कोणत्या मेकॅनिकल प्रॉपर्टी असतात? स्ट्रेंथ ऑफ द स्टील, मग ती इल्ड स्ट्रेंथ असेल, अल्टिमेट स्ट्रेंथ असेल, त्यानंतर डक्टिलिटी, ब्रिटलनेस, हार्डनेस, टफनेस. इट इज नोन एज अ मेकॅनिकल प्रॉपर्टी ऑफ द स्टील. सो या मेकॅनिकल प्रॉपर्टीवरती कार्बनचं कंटेंट जे आहे ते अफेक्ट करत असतं. मग ते कशा पद्धतीने तर बघू आपण. ठीक आहे, नेक्स्ट इकडे बघा. सो मेकॅनिकल प्रॉपर्टी हे तुमच्या लक्षात आलं मित्रांनो, ते आपण नेक्स्ट स्लाईडवरती डिस्कस करू. सो स्टीलमध्ये बघा कोण कोण प्रेझेंट आहे? आयरन आहे, कार्बन आहे. तर कार्बनचं प्रपोर्शन मी तुम्हाला सांगितलं 0.1 to 1.1 बाय वेट आहे, बाय वेट. सो 98% बाय वेट, बाय वेट. अगेन इट इज बाय वेट. ओके. अँड कार्बन कंटेंट चेंजेस द और अफेक्ट द मेकॅनिकल प्रॉपर्टी ऑफ द स्टील. मग कशा पद्धतीने? तर मी आता तुम्हाला म्हटलं कोणकोणत्या मेकॅनिकल प्रॉपर्टीज आहेत. तर बघा इकडे लक्ष द्या. मी याला दोन कॅटेगरीमध्ये, आधी मेकॅनिकल प्रॉपर्टीज तुम्हाला सांगतो. सो मेकॅनिकल प्रॉपर्टी प्रॉपर्टीज ऑफ स्टील आर बघा कोणकोणत्या प्रकारच्या मेकॅनिकल प्रॉपर्टीज असतात. सो नंबर 1 स्ट्रेंथ. सो कोणती स्ट्रेंथ? इल्ड स्ट्रेंथ असेल किंवा अल्टिमेट स्ट्रेंथ असेल, इल्ड स्ट्रेंथ और अल्टिमेट स्ट्रेंथ. देन डक्टिलिटी. देन ब्रिटलनेस. नेक्स्ट toughness. So strength, ductility, brittleness, toughness, hardness, toughness, etc. ओके. सो या आहेत मेकॅनिकल प्रॉपर्टीज. वन बाय वन आपण डिस्कस करूया की व्हॉट इज द स्ट्रेंथ. स्ट्रेंथ इज द रेजिस्टन्स टू द ग्रॅज्युअल लोडिंग. सो ग्रॅज्युअल पद्धतीने तुम्हाला लोड अप्लाय करायचा आहे आणि त्याला जो काही रेजिस्टन्स मटेरियल प्रोव्हाइड करणार आहे त्याला त्याची स्ट्रेंथ म्हटली जाते. सपोज तुम्ही मला म्हणणार बघा की सर तुमची स्ट्रेंथ काय आहे, तर ही मला स्वतःची स्ट्रेंथ ओळखण्यासाठी मला काय करावं लागेल की मला जो आता मी कम्फर्टेबल झोनमध्ये आहे, तर कम्फर्टेबल झोनमध्ये एखाद्या गोष्टीची स्ट्रेंथ जी ती समजत नाही मला, पर्पजफुली मला अशा माझ्या क्रिटिकल झोनमध्ये मला घेऊन जावं लागेल आणि तेव्हा मला माझ्या स्ट्रेंथ कळतील, हे लक्षात घ्या. मग मटेरियलची स्ट्रेंथ जर ओळखायची असेल तर त्यावरती लोड अप्लाय करावा लागतो. ज्या लोडला ते मटेरियल फेल होणार ती त्याची मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ लोड बेरिंग जी कपॅसिटी असते त्याला स्ट्रेंथ म्हणतात. तर इथं स्ट्रेंथ मी काय म्हणतो, इट इज अ रेजिस्टन्स टू द ग्रॅज्युअल लोडिंग. मग इल्ड स्ट्रेंथ, अल्टिमेट स्ट्रेंथ ह्या त्याच्या स्ट्रेंथ झाल्यात. नेक्स्ट आहे डक्टिलिटी. डक्टिलिटी म्हणजे काय? विथ द हेल्प ऑफ टेन्शन फोर्स आपण वायर्स बनवू शकतो. म्हणजे ज्या मटेरियलचं आपण विथ द हेल्प ऑफ टेन्शन वायर्स आपल्याला बनवता येतात त्याला काय म्हणतो आपण की या मटेरियलच्या अंगी डक्टिलिटी प्रॉपर्टी आहे. ब्रिटलनेसला आपण मराठीत म्हणतो ठिसूळपणा. ठीक आहे, ब्रिटलनेस. नेक्स्ट काय आहे मित्रांनो? टफनेस मीन्स व्हॉट? रेजिस्टन्स टू द इम्पॅक्ट लोडिंग और सडन लोडिंग. एक लोड मी तुम्हाला सांगितला ग्रॅज्युअल लोडमध्ये काय होतं, सुरुवातीला 5 kg, 10 kg, 15 kg, 20 kg हळूहळू लोड आपण वाढवत जातो. सडन लोडमध्ये काय होत असतं की डायरेक्टली जो लोड आहे तो डायरेक्टली ठेवला जातो, डायरेक्ट 100 kg सडन लोड. इम्पॅक्ट लोडमध्ये काय होतं की हा जो 100 kg आहे तो एका सर्टन हाईटवरून डायरेक्टली सोडून दिला जातो. इम्पॅक्ट लोडिंग. ओके. सो
टफनेस इज व्हॉट, इट इज रेजिस्टन्स अगेन्स्ट इम्पॅक्ट लोडिंग. नेक्स्ट आहे हार्डनेस. व्हॉट इज द हार्डनेस, इट इज रेजिस्टन्स अगेन्स्ट वियर अँड टियर. वियर अँड टियर ॲब्रेशन ज्याला म्हणतात, घर्षण ज्याला म्हणतात, रेजिस्टन्स अगेन्स्ट द वियर अँड टियर. मग हार्डनेस जास्त आहे म्हणजे काय की त्या मटेरियलचं वियर अँड टियर कमी होतं आहे. टफनेस जास्त आहे म्हणजे काय की इम्पॅक्ट लोड जेव्हा तुम्ही त्याच्यावरती अप्लाय करतात तर त्याला काही फरक पडत नाही, म्हणजे काय की इट गिव्स मोर रेजिस्टन्स. ठीक आहे. सो टफनेस. देन डक्टिलिटी, ब्रिटलनेस ह्या मेकॅनिकल प्रॉपर्टीज आहे. मेलॅबिलिटी ही सुद्धा एक मेकॅनिकल प्रॉपर्टी आहे, ज्यामध्ये काय केलं जातं की विथ द हेल्प ऑफ कंप्रेसिव्ह फोर्स पत्रा बनवला जात असतो. पण आपण या ठिकाणी ह्याच एवढ्या महत्त्वाच्या प्रॉपर्टी डिस्कस करणार आहोत. ठीक आहे. एकच मिनटं, ह्याला व्यवस्थित लिहून घ्या तुम्ही. एक्सेट्रा. ओके. चलो नेक्स्ट. मग आता कार्बन कंटेंट यांच्यावरती अफेक्ट कसा करतो ते लक्षात द्या. सो कार्बन कंटेंट हा कंटेंट जर का मी कार्बन कंटेंट वाढवलं, if carbon content increases जर कार्बन कंटेंट मी वाढवलं तर बघा काही मेकॅनिकल प्रॉपर्टीज आहेत त्या इन्क्रीज होतात, मेकॅनिकल प्रॉपर्टीज इन्क्रीजेस आणि काही मेकॅनिकल प्रॉपर्टी ज्या आहेत त्या डिक्रीज होतात. मेकॅनिकल प्रॉपर्टी डिक्रीजेस. ओके. सम मेकॅनिकल प्रॉपर्टीज ज्या आहेत त्या काय होतात, इन्क्रीज होत असतात. वेन यू इन्क्रीज द कार्बन कंटेंट, ज्यावेळेस आपण हे कार्बन कंटेंट वाढवतो, लक्षात घ्या कार्बन कंटेंट ज्यावेळेस आपण वाढवणार काही मेकॅनिकल प्रॉपर्टीज ह्या इन्क्रीज होतात तर काही मेकॅनिकल प्रॉपर्टी डिक्रीज होत असतात. जस्ट 1 मिनिट. हे बघा, जरी या टॉपिकवरती राजांनो डायरेक्ट प्रश्न जरी विचारला गेला नसेल तरी लक्षात घ्या, स्टीलला समजून घेण्यासाठी, स्टील स्ट्रक्चरला समजून घेण्यासाठी त्याच्या प्रॉपर्टी समजणं खूप गरजेचं असतं. तर ज्यावेळेस तुम्ही कार्बन कंटेंट वाढवतात म्हणजेच काय की फ्रॉम 0.1% टू 1.1%. कार्बन कंटेंट जर का स्टीलमध्ये वाढत गेलं तर काही प्रॉपर्टीज ह्या इन्क्रीज होतात, जसं की स्ट्रेंथ काय करते, स्ट्रेंथ वाढते. स्ट्रेंथ जी आहे ती इन्क्रीज होते, इन्क्रीज्ड. सो स्ट्रेंथ इन्क्रीजेस. मग कोणकोणती स्ट्रेंथ, इल्ड स्ट्रेंथ असेल, इल्ड स्ट्रेंथला FY ने डिनोट करतात, इल्ड स्ट्रेंथ FY. देन अल्टिमेट स्ट्रेंथ FU, FY, FU. या स्ट्रेंथ ज्या त्या काय होतात, इन्क्रीज्ड होतात. वेन यू इन्क्रीज द कार्बन कंटेंट, स्ट्रेंथ ऑफ द मटेरियल इन्क्रीजेस. दोघं स्ट्रेंथ काय होतात, इन्क्रीज होतात. यानंतर कार्बन कंटेंट जर वाढलं मित्रांनो तर त्या केसमध्ये ब्रिटलनेस जो आहे, ब्रिटलनेस ठिसूळपणा ज्याला आपण म्हणतो तो वाढतो. ब्रिटलनेस इन्क्रीजेस. त्यानंतर हार्डनेस ज्याला आपण म्हणतो, हार्डनेस. सो इट इज द रेजिस्टन्स अगेन्स्ट वियर अँड टियर. हार्डनेससुद्धा इन्क्रीज्ड होतं. सो स्ट्रेंथ वाढते, ठिसूळपणा म्हणजे ब्रिटलनेस वाढतं आणि हार्डनेससुद्धा वाढतं. पण जर तुम्ही बघितलं डक्टिलिटी काय होते, डिक्रीज. सो डक्टिलिटी काय होते, डिक्रीज होते. तन्यता ज्याला मराठीत म्हणतो आपण. ठीक आहे. त्यानंतर डक्टिलिटी कमी होते, त्यानंतर टफनेससुद्धा कमी होतो. त्यानंतर टफनेस जो आहे, टफनेस म्हणजे काय, रेजिस्टन्स अगेन्स्ट इम्पॅक्ट लोडिंग. टफनेससुद्धा काय होतं मित्रांनो, कमी होतो. सो ह्या मेकॅनिकल प्रॉपर्टीज कमी होतात आणि ह्या मेकॅनिकल प्रॉपर्टीज वाढतात. मग ज्यावेळेस तुम्हाला स्ट्रेंथची गरज आहे, तुम्हाला जास्त स्ट्रेंथ पाहिजे तर त्या केसमध्ये तुम्ही काय करायचं, कार्बन कंटेंट वाढवायचं. जर तुम्हाला डक्टिलिटी जास्त पाहिजे असेल, इफ डक्टिलिटी रिक्वायर्ड इज मोर, कार्बन कंटेंट कमी करायचं. काय म्हणतोय मी, लक्षात येते. त्या स्टीलमध्ये कार्बन कंटेंट जर का वाढत गेलं 0.1 पासून 1.1% मध्ये मित्रांनो, जेवढेही युनिवर्स
स्पेसमध्ये एक्झिस्ट होणारं म्हणजे पृथ्वी तलावरती एक्झिस्ट होणारं स्टील आहे तर त्यामध्ये कार्बन कंटेंट कुठपर्यंत असतं 0.1 to 1.1% इन स्टील. मग ते वाढत जर गेलं तर स्ट्रेंथ वाढते, ब्रिटलनेस वाढतं, हार्डनेस वाढत जाते. मात्र डक्टिलिटी, टफनेस या प्रॉपर्टीज डिक्रीज होत असतात. तर या ठिकाणी मी तुम्हाला काय शिकवलं आता, ठीक आहे, ह्या गोष्टी तुम्हाला समजल्या. सो स्टीलमध्ये असणारं कंटेंट, कोणकोणत्या गोष्टी स्टीलमध्ये अवेलेबल आहेत. कार्बन कंटेंट चेंजेस द मेकॅनिकल प्रॉपर्टी ऑफ द स्टील आणि खास करून ह्या मेकॅनिकल प्रॉपर्टीवरती ऑब्जेक्टिव्हमध्ये प्रश्न विचारले जात असतात. त्यामुळे ह्या आणि स्टीलचं बिहेवियर समजण्यासाठी गरजेचे आहेत. आता यानंतर ह्या झाल्या मेकॅनिकल प्रॉपर्टीज. या स्टीलच्या काही फिजिकल प्रॉपर्टीज पण आहेत, कोडमध्ये त्या प्रोव्हाइड केलेल्या आहेत. सो ॲज पर द इंडियन स्टँडर्ड कोड 800/2007. सो ह्या मेकॅनिकल प्रॉपर्टी झाल्यानंतर आपण आता फिजिकल प्रॉपर्टी पण डिस्कस करणार आहोत. प्रॉपर्टीज ॲज पर IS 800/2007. प्रॉपर्टीज ॲज पर द इंडियन स्टँडर्ड कोड 800/2007. सो वन बाय वन आपण ह्या प्रॉपर्टी डिस्कस करू. बघा, सगळ्यात पहिली कोणती प्रॉपर्टी आहे, यंग्स मॉड्युलस ऑफ द स्टील. यंग्स मॉड्युलस, ज्याला आपण मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी म्हणतो, तर तो किती असतो, यंग्स मॉड्युलस ऑफ द स्टील दॅट इज इक्वल टू 2 × 10⁵ मेगापास्कल. मेगापास्कल म्हणजेच काय, न्यूटन पर mm². मेगापास्कल MPa, ठीक आहे, 2 × 10⁵ MPa. नंतर आहे मॉड्युलस ऑफ रिजिडिटी. मॉड्युलस ऑफ रिजिडिटी ऑफ द स्टील दॅट इज इक्वल टू 0.769 ओके इंटू 10⁵ न्यूटन पर mm². बऱ्याचदा मित्रांनो ह्या दोघांचा रेशो सुद्धा काही वेळेस आपल्याला विचारला जात असतो, तर हा रेशो सुद्धा लक्षात घ्या. व्हॉट इज द रेशो ऑफ ES टू GS म्हणजेच काय, मॉड्युलस ऑफ रिजिडिटी. बघा, सो वरती किती आहे, 2 / 0.769 आणि दॅट इज इक्वल टू 2.6. तर हा रेशो किती असतो, 2.6. ओके. नेक्स्ट, बल्क मॉड्युलस. K ने त्याला डिनोट करतात, स्टील. इट इज इक्वल टू 1.6 × 10⁻11 न्यूटन पर mm² म्हणजे मेगापास्कल. न्यूटन पर mm² म्हणजे काय होत असतो, मेगापास्कल. नंतर आहे डेन्सिटी ऑफ द स्टील किती असते, 7850 kg/m³. 7850 kg/m³ म्हणजे 1 मीटर क्यूबमध्ये स्टीलचं वेट किती भरणार, 7850. त्यानंतर स्पेसिफिक ग्रॅव्हिटीला S किंवा G ने डिनोट करतात. आता मी G ने काय डिनोट केलं आहे, मॉड्युलस ऑफ रिजिडिटी, तर स्पेसिफिक ग्रॅव्हिटीला मी S ने डिनोट करतो. इट इज 7.850. याचा अर्थ काय होतो, स्पेसिफिक ग्रॅव्हिटीवरनं आपल्याला कळतं की हा पदार्थ पाण्याच्या तुलनेने किती जड आहे किंवा किती हलका आहे. पाण्याची डेन्सिटी किती असते, 1000. पाण्याची डेन्सिटी किती असते, 1000 kg/m³ आणि स्पेसिफिक ग्रॅव्हिटी 1. सो पाण्याची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी 1 आणि स्टीलची किती, 7.8. म्हणजे स्टील जो आहे तो पाण्याच्या तुलनेने 7.8 पटीने कसा आहे, जड. म्हणून जर स्टीलचा तुकडा आपण पाण्यात टाकला तर तो बुडतो, हे तुम्ही लक्षात घ्या. 7.850 इट इज द स्पेसिफिक ग्रॅव्हिटी, त्याला युनिट नसतं, ठीक आहे. पॉइझन रेशो, व्हॉट इज द पॉइझन रेशो म्यू जो असतो त्याची रेंज किती असते, इलास्टिक रेंज असते 0.3 आणि प्लास्टिक रेंज असते मित्रांनो 0.4 पासून 0.5 पर्यंत. ओके. देन कोइफिशियंट ऑफ थर्मल एक्सपान्शन किती असतो, त्याला अल्फाने डिनोट करतात. कोइफिशियंट ऑफ थर्मल एक्सपान्शन ऑफ द स्टील अँड दॅट इज इक्वल टू 12 × 10⁻⁶ पर डिग्री सेल्सिअस. तर या सगळ्या व्हॅल्यू ज्या आहेत मित्रांनो तुम्ही व्यवस्थित नोट डाऊन करून ठेवा, या तुम्हाला कामात येतील. जेव्हा आपण न्यूमेरिकल सॉल्व करत असतो ना, तर त्यावेळेस डायरेक्टली इनडायरेक्टली ह्या फिजिकल प्रॉपर्टी स्टीलच्या आपल्याला लागत असतात. तर त्यामुळे प्रॉपरली तुम्ही तुमच्या नोट्समध्ये ह्या लिहून ठेवा. न्यूमेरिकलला ह्या गोष्टी कामात येतील. कधी कोइफिशियंट ऑफ थर्मल एक्सपान्शन लागेल, तर कधी डेन्सिटी लागेल, कधी स्पेसिफिक ग्रॅव्हिटी, कधी यंग्स मॉड्युलस, यापैकी काही लागू शकतो. तर त्यामुळे या सगळ्या फिजिकल प्रॉपर्टीज तुमच्याकडे व्यवस्थितपणे राहू द्यात, ठीक आहे. सो आय होप तुम्हाला हे क्लिअर झालं असावं. आता जाऊयात आपण पुढे. आता आहे टाइप्स ऑफ स्टील आणि इट इज बेस्ड ऑन द कार्बन कंटेंट. आता अकॉर्डिंग टू द कार्बन कंटेंट स्टीलला आपण 3 कॅटेगरीमध्ये डिवाइड करतो. एक म्हणजे लो कार्बन स्टील, देन मीडियम कार्बन स्टील आणि हाय कार्बन स्टील, ठीक आहे. लो कार्बन स्टील, मीडियम कार्बन स्टील आणि हाय कार्बन स्टील. सो वन बाय वन आपण आता इथं डिस्कस करूया. हे 3 प्रकार आपण समजून घेऊयात. चलो, नंबर 1, लो कार्बन स्टील. नंबर 2, मीडियम
कार्बन स्टील. नंबर 3 हाय कार्बन स्टील. चलो बघूयात मग आता याला लो कार्बन स्टील, मीडियम कार्बन स्टील आणि हाय कार्बन स्टील कसं म्हणतात. आता सगळ्यात आधी आपण लो कार्बन स्टील. वेन द कार्बन कंटेंट इन द स्टीलमध्ये असणारं जे कार्बन कंटेंट आहे, इफ इट इज इन द रेंज ऑफ 0.1 पासून, बघा कार्बन कंटेंट, कार्बन कंटेंट जर का 0.1 पासून 0.25% पर्यंत असेल, ह्या रेंजमध्ये जर का कार्बन कंटेंट असेल तर ह्या टाईपच्या स्टीलला म्हटलं जातं मित्रांनो लो कार्बन स्टील. जर का कार्बन कंटेंट, इफ कार्बन कंटेंट इन द रेंज ऑफ 0.25 to 0.6% तर याला काय म्हणतात, मीडियम कार्बन स्टील. ओके. नेक्स्ट, when the carbon content in the range of 0.6 to 1.1% तर याला काय म्हणायचं, हाय कार्बन. ओके, हाय स्टील कार्बन किंवा सॉरी हाय कार्बन स्टील. आलं लक्षात. अशा पद्धतीने लो कार्बन स्टील, मीडियम कार्बन स्टील, हाय कार्बन स्टील अकॉर्डिंग टू द कार्बन कंटेंट. सो 0.1 पासून 1.1 पर्यंत ही रेंज असते कार्बन कंटेंटची. मग याचे एक्झाम्पल काय तर लक्षात घ्या. रेनफोर्स सिमेंट कॉन्क्रीट, RCC जेव्हा तुम्ही शिकणार पुढच्या सेमिस्टरला किंवा याच्या आधी झालं असेल तुमचा, काही युनिव्हर्सिटीमध्ये RCC आधीसुद्धा असतो. सो रेनफोर्स सिमेंट कॉन्क्रीटमध्ये जो यूज होणारा माइल स्टील असतो, इट इज द एक्झाम्पल ऑफ लो कार्बन स्टील. सो माइल स्टील used in RCC, रेनफोर्स सिमेंट कॉन्क्रीटमध्ये यूज होणारा माइल स्टील इज द एक्झाम्पल ऑफ लो कार्बन स्टील. देन स्ट्रक्चरल स्टील used in स्टील स्ट्रक्चर. सो स्टील स्ट्रक्चरमध्ये आपण जो स्ट्रक्चरल स्टील इथे यूज करणार आहोत मित्रांनो, हे कशाचं एक्झाम्पल आहे, माइल स्टीलचं. मी आधी पण तुम्हाला म्हटलं व्हॉट इज द स्टील स्ट्रक्चर मेड अप फ्रॉम द हॉट रोल्ड स्टील सेक्शन. आणि हॉट रोल्ड स्टील सेक्शन कशापासून बनतात, स्ट्रक्चरल स्टीलपासून म्हणजे माइल स्टीलपासून. आणि माइल स्टील हे कोणत्या प्रकारचं स्टील असतं, लो कार्बन स्टील. सो लो कार्बन स्टीलची डक्टिलिटी जी आहे ती खूप जास्त असते, हे तुम्ही लक्षात घ्या. पुढे जाऊयात. सो मीडियम कार्बन स्टीलचं बेस्ट एक्झाम्पल आहे HYSD स्टील यूज इन RCC, हाय yield strength deform bars म्हणजेच काय, HYSD स्टील used in RCC. सो दोन ग्रेडमध्ये अवेलेबल असतो तो. एक असतो FE 415 आणि दुसरा असतो FE 500. ह्या दोन ग्रेडमध्ये अवेलेबल असतो HYSD स्टील. नंबर 3 हे बघा, हाय कार्बन स्टील. सो याच्यामध्ये कार्बन कंटेंट जास्त आहे, 0.6 पासून 1.1. याचं एक्झाम्पल, बेस्ट एक्झाम्पल म्हणजेच काय की हॅमर तुम्ही बघितला आहे, हॅमर. ठीक आहे. सो हॅमर जे आहे, हॅमर हे कशापासून बनलेलं असतं, हाय कार्बन स्टीलपासून. किंवा ड्रिल बीट्स, जर आपण बऱ्यापैकी घरामध्ये ड्रिलिंग करत असताना जे आपण ड्रिलिंग इन्स्ट्रुमेंट आणतो त्याच्यासमोर काय असतं, ड्रिल बीट्स. सो ड्रिल बीट्स असतील, ड्रिल बीट्स और हैमर एक्सेट्रा आर द एक्झाम्पल ऑफ हाय कार्बन स्टील. म्हणजे ज्यावेळेस हाय कार्बन स्टील म्हणजे काय, याची स्ट्रेंथ जास्त असते आणि जेव्हा तुम्हाला जास्त स्ट्रेंथ रिक्वायर्ड असतं तर तुम्ही कार्बन कंटेंट जे ते वाढवू शकता. तर असे 3 प्रकार पडतात मित्रांनो. टाईप ऑफ स्ट्रक्चरल स्टील, ठीक आहे, सॉरी टाईप ऑफ स्टील बेस्ड ऑन द कार्बन कंटेंट. ओके, आय होप तुम्हाला हे क्लिअर झालं असावं. तर ह्या लेक्चरमध्ये आपण काय बघितलं तुमच्या लक्षात आलं का. सो ह्या सगळ्या गोष्टी ज्या त्या कार्बनबद्दल आपण इथं फक्त समजून घेतलेल्या आहेत. तर यामध्ये आपण सुरुवात केली मित्रांनो की स्टीलबद्दल आपण समजून घेतलेल्या आहेत, बेसिक गोष्टी आपण बघून समजून घेतल्या की स्टील आणि त्याचं कंपोजिशन कसं असतं पद्धतीने असतं. देन कार्बनचं कंटेंट मेकॅनिकल प्रॉपर्टीजवरती कसा चेंज करतो आणि त्याच्यानंतर आपण बघितलं फिजिकल प्रॉपर्टीज आणि टाईप ऑफ स्टील बेस्ड ऑन द कार्बन कंटेंट. सो आता आपण इथं थांबूया, रिमेनिंग पार्ट नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये कव्हर करू. थँक्यू सो मच.